पण मग आता पास्ट लाईफ रिग्रेशन केल्यानंतर आम्ही तिच्या सोलला बोलवलं, तिने एक्सेप्ट केलं की मी खूप चुकीचं वागले तुझ्या बरोबर, मला माफ कर, आणि हे जे तू स्वतःला ह्या ज्या कार्मिक बंधनात किंवा कार्मिक कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवलंय त्याच्यातून मुक्त कर, है ना, मला जगायचंय. आणि मी रोज थँक्यू म्हणेल. माझं आत्ता पण आयुष्य खूप चांगलं आहे, पण मी त्याचं समाधान घेऊ शकत नाहीये बिकॉज मनातून होतच नाहीये ते. आणि तिने स्वतःला म्हटलं की जोपर्यंत तू माझ्या बरोबर आहेस ना, म्हणजे तू जोपर्यंत खुश नाहीये तोपर्यंत मी खुश नाही राहू शकत, असं तिने स्वतःला बोलली. आणि असं करून आम्ही कुठे ना इनर चाइल्ड हिलिंग करतो किंवा आपल्या आत्म्याचं हिलिंग होणं खूप महत्वाचं आहे ना. कारण जखमा बघा बॉडीवरच्या असल्या भरून जातील, कधी कधी मार्क्स पण निघून जातात, ते राहत नाहीत, है ना. पण आत्म्यावरची जखम आहे ना ती लवकर भरत नाही, ती कॅरी फॉरवर्ड होते पुढे पुढे. जोपर्यंत ते तुम्ही रिझॉल्व्ह करत नाही, एक्सेप्ट करत नाही, माफी मागत नाही,